तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण चाललोय बऱ्याच दिवसात ना चिंबोरी पकडायला. तर आता बालू भाई आपला होडी चालवतोय आणि इकडे पुढे तिघ जण बसलीत आणि पगोल्या दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो या बघा पगोल्या, आणि ही बघा आमची 3 माणसं, एक जण होडी चालवतोय मोठा दादूस. आणि आता सध्या होल्ला मारताना मग इंजन चालू करू, मग जाऊ फॉरकालची वंड समुद्रामध्ये पगोल्या टाकायला. तर बघू आपल्याला किती चिंबोरी मिळतात. आता मिळतो इंजन चालू करताना, कारण पाणी जाम आहे, माणसं जाम जण बघताना. तर मित्रांनो इंजन चालू झालं आणि आम्ही आता चाललो आहोत हिली टाकण्यासाठी, अर्धे समुद्रांची हिली टाकण्यासाठी. पाठीमागं दिसत असेल बघा बघा दिसतं आणि बघा. आता चला जाऊ आपण पगोल्या टाकू. चिली पगोल्या काय बोलता तुम्ही ते, मी तर चिली बोलतो, पण आता पगोल्या बोलते व्हिडिओसाठी. तर चला पगोल्या टाकू आणि बघू किती चिंबोळे लागतात आपल्याला. आणि चला भेटतोच. तर मित्रांनो आता होडींशी उतरलोय आणि चाललो आहे जागा बघायला. तर पुढे आहे आयुष जागा बघत आहे. आता हा याला पगोल्या टाकायसाठी जागा बघते चांगलीवाले, प्रत्येकाला खोक्या वाटून घेतात. तर याला कसा घुसतोय त्या हातातली. मी पण आलो याच्या बरोबर जागा बघायला, तुम्हाला दाखवासाठी. खाडीमध्ये कसा चालला जातो. चालला नाही जात खरं तर, नाही चालला जात. मला पडलो असं त्या गावात. हो चला. तर पाणी बऱ्यापैकी इथं आलेलं दिसतंय. काय करतं आयुष, टाकतेस इथं वरती अजून? तो बोलते अजून वरती जायचा. उखेर तर हाय. उखेर म्हणजे चिमोड्यांनी खणलेली थोडी छोटी मोठी बिली. अशा जागा भेटल्या घरी पगोल्या टाकायला का मजा येतं. एकदम खारफुटन भरलेला इलाका, मँग्रोजचा जंगल. मोबाईल पकडून तर जागा आहेत काय नाही, खुटा येतं खालती. चाल जाशील टपाटप घुसतीन पाय. तर मित्रांनो बघू शकता की पूर्णपणे मँग्रोजने भरलेला जागेत पगोल्या टाकणार आहे आयुष. तो गेल्या वरती जागा बघण्यासाठी आणि मी बघतो या मँग्रोजना. तर मित्रांनो आयुषने ही जागा फिक्स केले. आता हा इथंच पगोल्या टाकेल. आता आपण पण पाऊट ना त्या साईडून आहे ना. तर आता आयुष इथे पगोल्या टाकणार आहे. तर बघूया, मी कोणाच्या तरी सोबत जाणार पगोल्या पालवताना बघण्यासाठी. तर हे या साईडून डायरेक्ट त्या साईडला. वाव, ही बघा इथे वल्लकरी होल्ले मारत आहेत आणि हे आता या साईडला येणार आहेत. तू कुठे टाकतो वल्ला? तिथे टाकतस? इथे आयुष भाई बसलेला आहे जागा बघून, आणि बालू भाई तिकडे चाललेला झिलाना. दोन्ही खोशा एकच. आता लाले तो क्रिकेटर नाही बन सकता. आता इथं उतरलो तर इथंच करतो की तुझ्या बरोबर आहे होडींशी. तर दादा मारत आहे होल्ले इथे बालूदा मारते होल्ले. यो होल्ले मारत मारत पगोला हुकवायला आयुष आला त्या आईच्या गावात. दाखव भांड्या दाखव. हा बघा ढांगेश्वर भांड्या. आके कुठं आहे? पिशवी काढ. दादाच को ढांग्या आ गया. आंब्याचा बघा क्या टाक अक्की में डाल. अक्की में चावल त्याला गरम आहे. उन्हान पूर्ण खपलोय. काय ऊन हाय, असला ऊन. चला पहिला हिला आमच्या आणि पहिलाच चिमोरा गेला आहे अक्की मध्ये. चल पुढे टाक. इथेच टाकतेस राय बसेल काय शू. तर टाकलाय पगोले. पाणी वरती गेल्या बऱ्यापैकी. चल ती जाऊ.
मित्रांनो पहिला हिला हुकवलाय आणि आपल्याला ढांग्या भेटलाय. आणि इथं ऊन जाम आहे, म्हणजे उन्हान खपाला होतंय पूर्ण. आणि आम्ही खुल्ले एरियाने आहोत पूर्ण. बघा ऊन जाम दिसतंय. चला हुल्ला मारतो आता, नंतर भेटतो तुम्हाला. तिसरा चौथा हिला हुकवताना. इथे एक पगोली आहे, मोठीवाली पगोली. अभि दादा हुकाएंगा. अरे मी कसं हुकू? हाय कशी ती? मोबाईल खालती. आईच्या गावात आ बघा, ढांगरू फोंगरू मीडियम साईजचा भोंड्या. हिला टाक. तर हा बघा एक मित्रांनो मस्त चिमोर आला गेला आकीमध्ये. नीट हुकवायला नाही जमला आपल्याला, कारण आपण मोबाईल खाली ठेवला. थोडीशी जमत नाही. चला दादा टाकतोय पाला. अजून पगोल्या बाकेत हुकवायच्या. तर बघूया काय लागतोय. शूम पुढं चल, सरळ जायचं आता. तर मित्रांनो हा बघा एक चिमोर आलाय. दाखवायला भेटत नाही, होडींशी हुकवायला लागते. तर हा बघा मस्त आहे, दानक्या मीडियम साईजचा. टाक. पराला होतंय, परलाच असतो. मग अशी कोसळलो. आ बघा ढांग्या, लाल डुकिंग ढांग्या. तर दादा टाकते डबल इथं पगोलीची साईज बघा. खरपे चिंबोऱ्यांची पगोली टाकली आहे पाण्यामध्ये. मित्रांनो आपल्या टोटल 3 चिमुड्या लागलीत. 3 चिमुडी म्हणजे सगळ्या मोठ्या साईजची चिमुडीत. आणि आता डबल वाळतो हल्ला. पगोली पालवताना मला दाखवायला नाही भेटत, वारा जाम आहे. तर जाऊ दे, नंतर भेटू. मित्रांनो दादा पालवते पगोली. बघू शकता तुम्ही, पगोली जाम लांब आहे. हा लागले काटक्या घेऊन आला. या बघ काट्या घेऊन येते. हट चल फेकून द्यायला. तर मित्रांनो आता उतरलोय पगोल्या पालवण्यासाठी. इथं आम्ही दादा किती टाकले? तर 10 टाकले ना आपण. आमच्या गावात पाणी बघ काय खुशी वंड आहे आमच्या गावात. पहिल्यांदा आलोय मी इकडं. दादासांची 4थी फेरी असेल. उडी आल्यापासून इथं 4थ्यांदा 3ऱ्यांदा आलं. आणि मी पहिल्यांदा मजा मस्ती करायला. अच्छा हां परलो त्या मोबाईलचे वांदे होते माझ्या. बघूया आता काय लागतंय चिंबोरी. तर मित्रांनो दादा चाललाय आणि पाणी बघू शकता तुम्ही किती प्रमाणात भरलंय. मी तर एकदाच बुटके आहे. ऐच्या गत बुचकलो. पवत पण व्हिडिओ काढू शकते मी. कॉन्टेंट के लिए हम कुछ भी कर सकता है. चलो बस दादाला मधीत ठेवायचं आहे मला मोबाईलचे. ओके ताणे आहेत कुछ नाही. पाणी भरलंय तरी काय नाही. नंतर तर अजून पाणी भरलं रे. नंतर पण आहे मी डेरा दादा. पुढं बघूया पाणी बरोबर नाही तर, कारण आला मीडियम साईजचा. ऐच्यावर मीडियम साईजचा चिंबोर आलेला आपल्याला. टाळलं. चलो अजून पुढं आहेत. चलो वाईड अँगल घेतलाय. वाईड अँगल डोफं वसलं मी आलं. नाही दादाची पण हात पांडाय. मित्रांनो मेंढऱ्यानं मसाला अशी कुटकुट आपली मेंढरी हलवलीस तर कुर्लीची दायना. तर मित्रांनो मी बघितले असेल कुर्ली कशी पडलेली आहे दादाच्या पगोलीतनं. एक घास तोंडात ना गेलेला आहे. मेंढऱ्या रुपतान. चला बघूया पुढे काय भेटतोय. दादा बोलतोय की भोंड्या बघूया. गॅरंटेड भोंड्या लागतोय की नाही आपल्याला. चिमोरा नाही भोंड्या. अजून आहेत पुढं. तो बघा. तर मित्रांनो हा बघा कसला भोंड्याला आहे. आता आम्ही आलो होडीन हिली पालवाला डबल. हा बघा हे सोड रे. हा बघा भोंड्या. दादा हा काढायचा काय ठेवतस टाका की. पडलो मोठा म्हणजे येड्या
लाल ढांग्या, लाल डुकरीचा ढांग्या. पकड पकड. ओ. तर मित्रांनो चिंबोड्याचा काय नामो निशाण नाही तर 4-5 चिंबोरे आलीन. हा आता त्या पोरांना किती आलीन कोणाला माहिती. दादा साहेब म्हणजे बालू भाई को कितना आया पता नाही मेरे को. आणि आयुष भाईला पण काहीतरी आले असतील. नंतर जाताना त्यांना हाणायला जायचं आहे. मग बोलायला लागलं तर पाणी जास्त झाला म्हणून मला जावं नाही भेटला. मग आता आपण इथं बसलोय. बघू मग वारा म्हणजे ऊन या वाऱ्यामुळे लागण आहे. झाडण खाली आलं म्हणून पण होडी एकदाची बाहेर गेली तरी जाम ऊन लागते. एकदम बेकार. बालू भाई कुठं आहे. तर यांचा काय चाललंय कोणाला माहिती. मगरपासनं किकालतान या आई तर दिसत असतील तुम्हाला. हे बघा होनहार खिलाडी येत आहेत चिमोडी घेऊन. ते बघा. अरे घुसलो विचार कात आणि खरं करताच घुसवलं. होनहार खिलाडीला आली ते आलेला आहे चिमोडी घेऊन. हे बघ आयला पिशवी भरून चिमोडी आणली दादा. हे बघ बालूची पिशवी भरून आहेत. हा बघा इथे बालूभाई आलेला आहे चिंबोरी घेऊन. या बघा चिंबोऱ्यांची आकी. यो काय धरू सांग. इथं हिली धरून ठेवून असते. चिंबोरी 100 खिले आहे त्याची. काय किती लागले दाखव चल. काय नाही या आणि तर पिशवीच भरले म्हणजे बोलायलाच नको. चिंबोरच नाही तिकडे त्याला आलीला विचार. किती आहेत कॅन्डे. काढला किती कॅन्डे सांग खरा. पाठवून लाव घे बच्ची मग. इथे आयुषला उचलायला आलेला आहोत. थांबलो काय काय थोपड्या बिड्या चिकला काय लागला. अरे गाण मला वाटलं तुम्ही काढायला गेलो काय. अरे टाकून ठेवायचे 4-5 झिले. बॉस काच भरले आईच्या गावात. या बघ कुर्ल्या भोंडे सगळं भरलेलं आहे. दुसरी पिशवी पण भरले. डालत चल. तर मित्रांनो सगळ्या पगोल्या काढून झाल्या आणि लागलीन बऱ्यापैकी सगळ्यांना चिंबोडी मला दाखवायला नाही भेटली कारण मी होडी नव्हतो. आणि आता होडी चालू केले आणि चाललो घरी. आणि या बघा पगोल्या थांबा. या बघा पगोल्या 100-150 पगोल्या आणि टाकणारी 3 ढोळं. चला आता घरी जाऊया. चला मित्रांनो भेटतो घरी आता. चिंबोडी काय दिसलीच नाही पण व्हिडिओ बनवला जाम मजा आलेली आहे मला कारण पहिल्यांदा मी इकडे आलतो होडीमध्ये. चला भेटतो. तर मित्रांनो इथे होडी वरती लावलेली आहे आणि लाली आलेला आहे चिमोरी घेऊन. लाले दाखव भोंड्या दाखव तुझा. भोंड्या दाखव. हा बघा लालीला भेटलाय लाल ढंगे भोंड्या. आणि इथे बालूभाईची चिमोरी बघून तर हैराण व्हाल तुम्ही. जाम चिमोरी लागली त्याला. हे खालती होडी लावतात. कॅन्डेला चिंबोरी लागले. आयुष भाई तर झोला घेऊन आला वरती. चिंबोऱ्यांच्या बोलूच नका. झोल्या बाबा ती चिमोरी मला उचलायची पण नाही. ही बघा उलटी कुर्ली म्हणजे भोंडे तर सुलट्या असतील. लालीला आमचे कमी लागली कारण कमी झिले. ती 60 झिल्यांची चिमोरी आहेत. आता बालूभाई येत आहे. बालूभाई आजा. त्यांच्यातून हिलीच नाही करून झाले काय येतील ते.